युद्ध चालू असल्यामुळे भारतात पेट्रोल महाग होणार आहे किंवा भारतात पेट्रोल भेटणारच नाही अशी अफवा सगळ्या भारतात पसरून राहिली, प्रत्येक शहरामध्ये पसरली आणि वाटेल त्या पेट्रोल पंपावर गर्दी होते. बऱ्याच शहरामध्ये भयानक गर्दी पेट्रोल पंपावर झालेली आहे. पण गोष्ट अशी आहे की युद्ध चालू आहे, पेट्रोल भारतातून जे बाहेरून येणारं पेट्रोल आहे ते सध्या बंद झालं आहे. ही गोष्ट खरी आहे, पण भारताजवळ 60 ते 70 दिवसाचा पेट्रोलचा साठा असते आणि अजूनही भारताजवळ 40 ते 50 दिवस साठा आहेच समजा. त्याच्यामुळे एका दमानं पेट्रोल भेटणं बंद होणार नाही किंवा साठा संपणार नाही आणि भावही वाढणार नाही, इन्स्टंट होणार नाही. आणि भारताला सेकंड ऑप्शन रशिया रूसकडून जे पेट्रोल येते ते ऑप्शन भारताला आहेच समजा. त्याच्यामुळे भारताला जेवढा गरजा आहे समजा थोडं कमी पण पेट्रोल आपल्याला रशियाकडून भेटणार आहे. त्याच्यामुळे एकदम कसं आहे की युद्ध सुरू झालं आहे तिकडे, तर भारताला पेट्रोल डिझेलची कमतरता भासणार नाही किंवा भाव वाढणार नाही. त्यामुळे गर्दी करण्याची काही आवश्यकता नाही आहे. बस तुम्हाला आवश्यकता असेल तर थोडं जास्त टाका, पण इन्स्टंटली धावून जायची काही आवश्यकता नाही आहे. आणि आता असं वाटत आहे की तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला काय वाटते की तिसरं महायुद्ध झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? पेट्रोलबद्दल तुम्हाला काय वाटते की पेट्रोलचे भाव वाढतील की नाही वाढतील? हे पण कमेंट्समध्ये सांगा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. भटकंती विद्राला फॉलो करून ठेवा. पुढील व्हिडिओ लगेचच येणार आहे, म्हणून आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. आपल्यासोबत जुळून राहा.